नमस्कार कर्जतकर. आज कर्जत तालुका या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर आज आपण बातमी बनवत आहोत. बातमी बनवण्याचं कारण म्हणजे राक्षसवाडी बुद्रुक तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर राक्षसवाडी बुद्रुक या ठिकाणी श्रीराम वस्ती ही वस्ती शाळा आहे आणि त्या शाळेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत व शिक्षण विभाग कर्जत यांच्या वतीनं या शाळेला गेल्या महिन्यापूर्वी पीविंग ब्लॉकचे कामकाज झालेलं आहे आणि ते कामकाज निकृष्ट दर्जाचं झालेलं असल्याने त्या कामामध्ये कुठलीही योग्यता दिसून आलेली नाही. त्याच्यामुळं ही बातमी बनवण्याचं आम्ही पर्याय निवडला आणि पुढील काही दिवसामध्ये म्हणजे काही दिवसामध्ये म्हणता येईल 27/3/2026 रोजी कर्जत तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला स्वतः मी पत्रकार देवाखरात बसणार आहे. त्याच्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम विभागाला मी उपोषणाचे निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांना पण मी स्वतः निवेदन देणार आहे. याची त्यांनी कुठंतरी ह्या बातमीची गांभीर्यता घेण्यात यावी. आज या ठिकाणी वाईट वाटतं की ग्रामीण भागामध्ये काही सुखसुविधा लहान मुलांसाठी शाळेसाठी उपलब्ध नसतात आणि त्याच्यामध्ये असा जो भ्रष्टाचार तयार होतो आणि त्याच्यात स्वतःच्या स्वार्थ साधण्यापोटी भ्रष्टाचार केला जातो. त्यातून 4 पैसे मिळवले जातात आणि अशी जी कामं दीर्घकाळ टिकत नाहीत. पीविंग ब्लॉकची कामं जी आहेत हे जे कामं एकदम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे ते तुम्हाला पुढील प्रमाणे मी सांगतो. गेल्या महिन्यापूर्वी आमच्या श्रीराम वस्तीला पीविंग ब्लॉकचं कामकाज स्थानिक आमदार निधीमधून जे आमदार आहेत शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहितदादा पवार हे तर कर्जत तालुक्यामध्ये कधी येतच नाहीत, पण त्यांनी काम कुठनं आणलं आणि कसं आणलं आणि कोणत्या माध्यमातून आणलं आणि त्याच्यात कुणी भ्रष्टाचार केला आणि कुणी त्याच्यात भागीदारी ठेवली आणि त्यातून कुणी ती काम खाल्लं आणि ते जे काम जे आहे ते माझ्या दृष्टीने माझ्या नजरेतून ते एकदम असं 10x10च्या रोमसारखं असं थोडकं दिसतं मला ते माझ्या नजरेत. मला काय त्याचं जास्त करून कॅल्क्युलेशन करता येणार नाही कारण ती काम सामान्य माणसाला योग्य रीतीचं दिसेल असं वाटत नाही. त्याच्यामुळं मी येत्या 27 तारखेला तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसणार आहे. त्याच्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत इथले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर